रांजणगाव पोळ येथील नवसाला पावणारे जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री काशी विश्वनाथ महाराज यांच्या पंचमी महोत्सवाची गुरुवारी पहाटे उत्साहात सांगता झाली। ऐतिहासिक होळी मैदानावर देवी आणि दैत्य यांच्यात रंगलेल्या पारंपरिक युद्धानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। या धार्मिक सोहळ्यासाठी मराठवाड्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत नवस फेडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव पोळ येथील श्री काशी विश्वनाथ महाराज मंदिर ते मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही 10 ते 15 मे दरम्यान पंचमी महोत्सव मोठ्या भक्तिभावना आणि उत्साहात पार पडला। महोत्सवाची सुरुवात 10 मे रोजी चौकी शोभायात्रेने झाली। 5 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचे मानकरी सुनील फकीरचंद कुऱ्हाडे यांनी जळगाव खान्देश येथील भीमानामा लोकनाट्य तमाशा मंडळाला निमंत्रित केलं होतं। दररोज मध्यरात्री श्री गणेश आणि सरस्वतीचं सोंग सादर करून सामुदायिक महाआरती घेण्यात येत होती। तसंच तमाशा मंडळाकडून सामाजिक विषयांवर आधारित वगनाट्य सादर करून मनोरंजनासह प्रबोधन करण्यात आलं। पंचमी महोत्सवाचा समारोप गुरुवार 14 मे रोजी पहाटे 5 वाजता झाला। दिवंगत बापूराव पाटील बोडखे यांच्या घरातून देवी भवानीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, तर गावाच्या वेशी बाहेरून दैत्याची मिरवणूक ऐतिहासिक होळी मैदानावर दाखल झाली। यावेळी देवी भवानी आणि दैत्य यांच्या सुमारे 1 तास पारंपरिक युद्ध रंगलं। अखेरीस देवीने दैत्याचा वध करत वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवला। त्यानंतर सामुदायिक महाआरतीने पंचमी महोत्सवाची सांगता करण्यात आली। पंचमी महोत्सव काळात मराठवाड्यातील हजारो भाविकांनी श्री काशी विश्वनाथ महाराज चरणी चांदीचे घोडे, चौरंग, पाळणे, बुटजोड अर्पण करून नवस फेडले। तसेच अनेक भाविकांनी आपल्या मुलांना नाचाच्या कडेवर नाचवून पारंपरिक नवस पूर्ण केले। या पंचमी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचमी कमिटी, श्री काशी विश्वनाथ महाराज ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूर, छत्रपती संभाजीनगर।